आता क्रमिक मोक्ष मार्ग आणि अक्रम मोक्ष मार्ग यांची आपण चर्चा करूया। मोक्ष मिळण्याकरिता दोन मार्ग आहेत। पहिला मार्ग जो आहे तो कष्टप्रद आहे, तो क्रमिक मार्ग आहे, तो हळूहळू पायऱ्या चढून वर जाण्याचा मार्ग आहे। सत्संग मिळाला ठीक आहे ना, तर 500 पायऱ्या पडून जाता येतं, पण त्याच्यामध्ये जर कुसंग मिळाला तर मग खाली तो गलंडला। कष्टदायक मार्ग आहे। तप त्याग जप करताना पायऱ्या चढाव्या लागतात, तरी पण याचा भरोसा मात्र नाही। आणि दुसरा जो मार्ग आहे अक्रम मार्ग, हा लिफ्ट मार्ग आहे। याच्यामध्ये पायऱ्या चढायचं कामच नाही। सरळ लिफ्टमध्ये बसा, बायका मुलं परिवाराचे सर्व सदस्य आपल्या सगळ्या पारिवारिक जिम्मेदारी, पारिवारिक आपले जे जबाबदारी आहेत ह्या पार पडून तुम्हाला मोक्ष मार्गावर जाता येतं। आणि तुमचा हा मोक्ष मार्ग नक्की आहे। याला अपवाद मार्ग म्हणतात आणि हा प्रत्येक 10 लाख वर्षांनी प्रगट होतो। भरत राजाला हे एकट्याला ज्ञान मिळालं होतं। ऋषभदेव दादा त्यांचे वडील, त्यांना 100 मुलं होती आणि त्यांच्यापैकी 98 मुलांना त्यांनी दीक्षा दिली। आता 2 मुलांपैकी एक बाहुबली, दुसरा भरत राजा, हे दोघं बाकी राहिले होते। आता बाहुबलीला सुद्धा वैराग्य आलं, त्यांनी पण दीक्षा घेतली। मग राहिला केवळ एकटा भरत। आता भरत याच्यावर राज्यकारभाराचा बोजा पडला। त्याला किती राण्या होत्या माहीत आहे? त्याला 1300 राण्या होत्या। माणूस तर एकच बायकोमुळे कंटाळून जातो, मग त्याला किती उपाधी असतील। आणि तो जेव्हा राणीगृहात गेला तर 500 राण्यांचे चेहरे हसरे आणि 600 राण्यांचे चेहरे पडलेले। खूप कष्टी झाला। राज्यातील कटकटी, दुसऱ्यावर स्वारी करण्याची कटकट, तो कंटाळून गेला। मग तो भगवान ऋषभदेवकडे गेला आणि म्हणाला, मला सुद्धा हे राज्य नको, तुम्ही मला सुद्धा दीक्षा द्या। तेव्हा भगवान ऋषभदेवांनी त्याला सांगितलं की तू हे राज्य चालवायला निमित्त आहे। राज्यकारभार चालवला नाहीस तर राज्यामध्ये मारामारी, झगडे, अंधाधुंदी पसरेल। कर्तव्याशी तुला विमुख होता येणार नाही। मी तुला असं ज्ञान देतो की तुला राज्य करण्यास अडचण येणार नाही। ह्या 1300 राण्यासुद्धा तुला नडणार नाही, लढायासुद्धा तुला नडणार नाही। आणि ते ज्ञान ऋषभदेव दादा यांनी भरतास दिलं आणि तेच हे अक्रम ज्ञान आहे जे आम्ही तुम्हाला 1 तासात देतो, परमपूज्य दादाशी म्हणतात। आणि भरत राजाने मग ते ज्ञान घेतल्यानंतर तो विसरू नये त्यासाठी एक नोकर ठेवला। तो नोकर त्याला दर तासांनी सचेत करायचा की भरत सावधान, भरत सावधान, कारण जे ज्ञान घेतलं ते विसरून जाण्याची शक्यता आहे की नाही। मग ते विसरून जाऊ नये म्हणून दर तासाला त्यांनी एक नोकर ठेवला। पण या काळात तुम्हाला कुठून नोकर भेटणार आणि 150 रुपये तास तुम्ही कुणाला देणार? आणि म्हणून आम्ही आतमध्येच अशी व्यवस्था करून ठेवतो की तुमचा जो अंतरसाक्षी आहे तो दर क्षणाला तुम्हाला सावधान करणार। तो म्हणेल सावधान सावधान सावधान। आणि हे आश्चर्यकारक ज्ञान कुठल्याच काळामध्ये ऐकण्यात किंवा पाहण्यात आलेले नाही। हे अक्रम ज्ञान या काळाचे 11वे आश्चर्य आहे। अहो, कॉमन सेन्स म्हणजे काय? सामान्य समज। दादाश्री म्हणतात आमच्यामध्ये ही सामान्य समज 100% आहे आणि तुमच्यामध्ये कित्येक लोकांमध्ये ही सामान्य समज कॉमन सेन्स 1% सुद्धा नाही। जर दोरा गुंतलेला असेल आणि त्याला तोडल्याशिवाय तुटल्याशिवाय गाठ सोडवणं आहे शक्य असेल, सोडवता येईल, तर ती सामान्य समज। तुम्ही काय एक गाठ सोडवण्यास जाल आणि 5 नवीन उत्पन्न कराल, मग तुम्हाला कसलं कॉमन सेन्स? मोठे मोठे विद्वान म्हणवणाऱ्यामध्ये विद्वत्ता असते पण सामान्य समज नसते। आमच्यामध्ये बुद्धी नावाला सुद्धा नाही। आम्ही बुद्धिशून्य आहोत। आमची बुद्धी संपूर्णपणे प्रकाशमान झालेली आहे, परंतु
आमच्या ज्ञानप्रकाशाच्या पुढे एका कोपऱ्यामध्ये ती बसलेली आहे. आम्ही अबुध आहोत, परंतु आम्ही सर्वज्ञ आहोत.